सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्त माळीनं महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। पत्रकार परिषद घेत धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्त माळीनं केली आहे। यावेळी बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर आले। भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्त माळी हिचं नाव घेतलं होतं। त्यानंतर संतापलेल्या प्राजक्त माळीनं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून धस यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। स्वतःच्या राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा। राजकारणात कलाकारांना का खेचता असा सवाल विचारत राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही अशा शब्दात प्राजक्त माळीनं सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला। प्राजक्त माळीची माफी मागण्यास सुरेश धस यांनी नकार दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी प्राजक्त माळीनं पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप धस यांनी केलाय। प्राजक्त माळीनं सुरेश धस यांचा निषेध केल्यानंतर धस यांनीही प्राजक्ताविरोधात निषेध व्यक्त केला। यापुढे आपण हास्य जत्रा हा कार्यक्रम पाहणार नाही असं धस म्हटलंय। बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना दिलेत। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत ते जे खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करून या संदर्भात तातडीनं फेरआढावा घेण्याचे आदेश बीड पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। बीडच्या मोर्चावरून रुपाली ठोंबरेंनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत। रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर जितेंद्र आव्हाड यांचं कार्यकर्त्यांसोबतचं व्हॉट्सअपवरचं संभाषण पोस्ट केलंय। आव्हाडांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप ठोंबरेंनी केलाय। बीड प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। या प्रकरणातून काही नेते महायुतीला कचाट्यात पकडून आपली पोळी भाजून घेतायत असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलाय। ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। रुपाली ठोंबरेंनी केलेले आरोप आव्हाडांनी फेटाळून लावले। धनंजय मुंडेंना मदत करण्यासाठी अजित पवारांची टीम कामाला लागली असा आरोप करत हे चॅट माझं नाही असा दावा आव्हाडांनी केलाय। जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। रुपाली ठोंबरेंनी केलेलं ट्विट त्यांच्या वकिली पेशाबाबत सवाल निर्माण करणारं आहे असं म्हणत आव्हाडांनी ठोंबरेंवर निशाणा साधला। 19 दिवसांपासून पंकजा मुंडे गप्प का असा सवाल विचारत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं देखील दमानिया यांनी स्पष्ट केलंय। राजकीय आशीर्वादापोटी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर जनता हे सहन करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणामध्ये पुढाकार घ्यावा असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले। काळे कपडे आणि हातात काळे झेंडे घेत नागरिकांसह मोठे नेतेही मोर्चात सहभागी झाले। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला। मुख्य सूत्रधारांना अटक कधी करणार असा सवाल आंदोलनकर्त्यांनी विचारला। बीडमधील सर्वपक्षीय मोर्चानंतर देशमुख कुटुंबियांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले होते। संतोष देशमुखांच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। आम्हाला न्याय पाहिजे। या हत्येमागच्या सूत्रधाराला तातडीनं अटक करा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली। आक्रोश मोर्चा दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भावूक झाली। आमच्या कुटुंबावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये असं ती म्हटली आहे। दरम्यान माझ्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी देखील तिनं केली। बीडमधील घटनेनं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असल्याचं म्हणत संजय गायकवाड यांनी बीड प्रकरणावरून निशाणा साधलाय। बीडमध्ये काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये भाजप आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संतोष देशमुखांना ज्या प्रकारे मारलं ते अमानवीय होतं। त्यांना छळ करून त्यांना मारण्यात आलं। बंदुकीचे परवाने देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं धस म्हटलंय। आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून पंकजा मुंडेंवर निशाणा साधला। पंकजाताई संतोष देशमुख यांच्या घरी का नाही गेलात असा सवाल त्यांनी विचारला। तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही धस म्हटले। धनंजय मुंडे हे बोगस मतांवर निवडून आलेत असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। धनुभाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आलात। मतदानाच्या दिवशी तुम्ही लोकांना बदडता असा घणाघात धस यांनी केलाय। 40 लाखांपैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती। ही बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे असा हल्लाबोल
सुरेश धस यांनी केलाय. वाल्मिक कराडनं गायरान जमीन लाटली, बंजारा समाजाची स्मशानभूमी घेतली असा आरोपही त्यांनी केलाय. गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतील गँगवॉर बंद केलं होतं. तो अनुभव वेगळा असून आजचा अनुभव वेगळा आहे असं धस म्हटलंय. मुंडे बहीण भाऊ दोघेही एकच आहेत असा आरोपही त्यांनी केलाय. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका असं मी सांगितलं होतं, मात्र आता जर त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर मी स्वतः बीडचं पालकत्व घेणार असा हल्लाबोल छत्रपती संभाजीराजेंनी केलाय. आपल्या बीडचा बिहार करायचा आहे का असा सवाल संभाजीराजेंनी केलाय. बीडचा बिहार होण्यापासून थांबवायचा असेल तर सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल असं छत्रपती संभाजीराजे म्हटलंय. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर धनंजय मुंडेंना आधी मंत्रिमंडळातून हाकलून दाखवा असं आव्हान संभाजीराजेंनी अजित पवार यांना दिलंय. अजितदादा नेहमी म्हणतात परखडपणे काम करण्याची माझी पद्धत आहे, जर असं असेल तर आता तुम्ही मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवा असं संभाजीराजे म्हटलंय. बीडच्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाडांनी सरकारला धारेवर धरलं. पोलिसांनी पावलं उचलली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. बीड जिल्ह्याचे नुकसान या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्यानं आणि पोलिसांनी केलंय असा आरोप करत आव्हाडांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. वाल्मिक कराडला वाल्मिक म्हणू नका, तो वाल्या आहे. त्रेतायुगात वाल्याचा वाल्मिकी झाला, कलियुगात वाल्मिकीचा वाल्या झाला असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आकाचा मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहे, त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय. सरकार मुंडेंच्या मागे असल्यानं त्यांची ताकद वाढली असा आरोपही त्यांनी केलाय. वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडेंचं संरक्षण आहे असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. बीडमधील घटनेचा निषेध करत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. सरकार संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना वाचवतंय, गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली असा आरोप त्यांनी केलाय. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं कनेक्शन काय आहे असा सवाल क्षीरसागर यांनी विचारला. तर वाल्मिक कराडला संरक्षण का दिलं जातंय असा सवाल करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी हल्लाबोल केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर खासदार बजरंग सोनावणे यांनी संताप व्यक्त केलाय. मोर्चानंतरही देशमुख कुटुंबाला न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरण मनसुख हिरेन यांच्या प्रकरणापेक्षाही मोठं आहे. स्वतःची दहशत आणि वरदहस्त निर्माण करण्यासाठी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली, त्यामुळे ज्यांची नावं येत आहेत त्यांनी स्वतःहून पद त्याग करावं अशी मागणी करत नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. तपास सुरू असताना धनंजय मुंडे किंवा इतर कुणाचंही नाव घेणं योग्य नाही. हा राजकीय किंवा कुणा विशेष समाजाविरोधातील मोर्चा नाही, तर आरोपी विरोधातील मोर्चा आहे, त्यामुळे कुणाचंही नाव घेणं योग्य नाही असं वक्तव्य विनोद पाटील यांनी केलंय. प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. मागील 5 वर्षांपासून धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराड यांच्या दहशतीबाबत अजित पवारांना कल्पना दिली, मात्र त्याकडे त्यांनी वारंवार दुर्लक्ष केलं असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केलाय. तर दहशतवाद आणि दडपशाही वाढत असेल तर पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं याचाही विचार व्हायला हवा असंही ते यावेळी म्हटलंय. माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि परभणीतील घटनेमध्ये न्याय मिळण्यासाठी अमरावतीतील बच्चू कडूंनी ठिय्या आंदोलन केलं. देशमुख हत्या प्रकरणात रस्त्यावरील आणि खाकीतील गुंडागर्दी जबाबदार आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी 11 जागा लढणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली आहे. बंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं देखील या संदर्भात या 3 नगरपरिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी असा स्पष्ट अभिप्राय राज्य शासनाला पाठवलाय. आरटीई प्रवेशाचं पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आली आहे. मसाई पठार पन्हाळ्यावर प्रशासनानं 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये प्रवेशबंदी केली आहे आणि या निर्णयाची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांनी दिली आहे.
महापालिका आयुक्तांकडून सोलापूरचा विकास आराखडा जाहीर करण्यात आलाय। 2048 पर्यंतची सोलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन बनवलेल्या 20 वर्षांच्या आराखड्यात सोलार पार्क, चिल्ड्रन पार्क, पार्किंग आणि खेळांचं मैदान यावर विशेष लक्ष देत शहराचा हरित आराखडा तयार केलाय। 31 डिसेंबरला देखील पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्यानं संताप व्यक्त केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी स्वाती पांडे यांच्याकडून काढत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय। धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे। DRPPL नावानं स्थापन असणाऱ्या या कंपनीचं नाव अचानक बदलून NMDPL असं करण्यात आलेलं आहे। PMPML कडून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी ज्यादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय। येत्या 1 जानेवारीला कोरेगाव भीमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे। शेतीचा हंगाम संपल्यानंतरही शेतमजुरांना कामाची गरज आहे, मात्र काम नसल्यानं शेकडो मजुरांना रोजगाराच्या शोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये स्थलांतर करावं लागतंय। मुंबईतील हवा अतिशय खराब आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वर पोहोचला असून 151 ते 200 यातील निर्देशांक खराब म्हणून गणला जातो, तर मागील 15 दिवसात अतिवाईट हवेची नोंद झाली आहे। नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचं C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आता इंडिगो एअरलाईनचं प्रवासी वाहतूक विमान नवी मुंबई विमानतळावर लँड होणार आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे। यावेळी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13,000 पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झालेत। यावेळी दंगल नियंत्रण कक्षासह SRP पथकही तैनात करण्यात आले। कोल्हापूरची सॉफ्टवेअर निर्यात 50% वाढली आहे। सध्या निर्यात 189 कोटींवर पोहोचली असून जगभरातील विविध देशांना पुरवठा करण्यात येतोय। UPI युजर्ससाठी मोठी अपडेट समोर येते। 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे। आता UPIचा वापर करून आपण एका वेळी 10,000पर्यंत पेमेंट करू शकतो। नैसर्गिक संकटांवर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत। मागील 9 महिन्यात 22,000 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्र देशातील पहिल्या स्थानावर आलाय। 31ला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेच्या मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात येणार आहे। राज्यातील सरपंचांना कलम 353 अंतर्गत संरक्षण द्यावं अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। उद्या 2,60,000 घरांच्या किमती समजणार आहेत। जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरले। मालमत्ता कर भरण्यासाठी BMCनं 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे, अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईमध्ये बनवला जातो। या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे। हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय। राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। हिवाळ्यामध्ये राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होणार आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत। तसंच या भागात पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शॉपिंग कंपन्यांची ऑनलाईन खरेदीवर आकर्षक सूट, बक्षीस, क्रेडिट कार्डवर कॅशबॅक, ऑनलाईन जॉब, घरबसल्या नोकरी, यूट्यूबवर लाईक असे विविध प्रकारचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत। अशा प्रकरणात अडकलेल्या 123 तक्रारदात्यांना वर्षभरात 1,02,43,000 रुपये परत मिळाले। सरकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे। अनेक लोक पात्रता नसताना देखील रेशन घेत आहेत आणि अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते आणि या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येते। राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण कामाला गती देण्यात यावी। या कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे, तर सोयाबीनला 4,049 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे।
बाजारामध्ये मक्याची आवक 6,223 इतकी झालेली आहे, तर त्याला 2,219 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 35,000 तर सोलापूर बाजारामध्ये 31,000 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपासून सरासरी 2,500 रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या महिन्याभरापासून कांदा दरामध्ये घसरण सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि या घसरणीमुळे देशातील अनेक राज्यातील शेतकरी प्रचंड नाराज आहेत. विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सीसीआयनं रविवारपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21व्या पशुगणनेला सुरुवात झालेली आहे. आता या गणनेमध्ये भटक्या जनावरांचा समावेश करण्यात आल्यानं त्यांचीही गणना केली जाणार आहे. राज्यामध्ये शासकीय युनानी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पहिलं महाविद्यालय रायगड इथे सुरू करण्यात येणार असून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं आणि संलग्नित 100 रुग्णखाटांचं रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. मुंबईत वाढणारं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवर भर देण्यात आलाय. एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट देखील लावण्यात आली. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले. पारंपरिक गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांमध्ये अधिक वाढ झालेली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ 11 महिन्यात 1,37,80,62,317 रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची घटना घडल्या आहेत. ठाणे बेलापूर महामार्गावर ट्रकला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय. पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मालवणीत एका कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करत दरोडा टाकून 6 लाखांची खंडणी मागितली. यात पोलीस अधिकाऱ्यासह नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. राजगुरुनगर घटनेतील आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सोडलं जाणार नाही असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिलाय. पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचे संकेत मंत्री नितेश राणे यांनी दिलेत. मागील वर्षभरापासून हा घाट बंद आहे. दरम्यान या घाटाचे 50 ते 60% काम पूर्ण झाल्याची माहिती राणे यांनी दिली आहे.